हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 3284. जैसी तैसी तरी वाणी मनात आणली माऊली, लेकरांच्या स्नेहे गोड करी कोड त्या गुणे, मागे पुढे रिगे पोटी साहे खेटी करीते, तुका विनवी पांडुरंगा ऐसे पैगा आहे हे. 3284. लहान मूल आपल्या बोबड्या वाणीने बोलले तरी आईला ते समजते आणि त्याचे बोल ती गोड मानते. त्या लहान बालकावर तिचे अनन्यसाधारण प्रेम असते म्हणून ती त्याच्या बोलण्याचे कौतुक करते. ते बालक आईच्या मागे पुढे करते, पोटाला बिलगते, आईला धक्के देते, परंतु ती प्रेमळ माता बालकाचे वागणे सहन करते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा पहा, ही खऱ्या प्रेमाची अशी स्थिती असते. 3285. देवाची भांडारी आधा विनियोग करी, आता माखे हात पाय, नेनो होते कैसे काय, देवे नेली चिंता, झाला सकळ करिता, तुका म्हणे धनी त्यासी अवघी पुरविनी. 3285. आमच्यासाठी लागणाऱ्या द्रव्याचा जमा खर्च भगवंताचा कोशपती लिहितो. आता उदर भरण्यासाठी आम्हाला कष्ट करावे लागत नाही. हे कसे घडते ते हे कळत नाही. नारायणाने माझी अवघी चिंता दूर केली, तेव्हा आता तोच सर्व काही करता करविता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंत आमचा स्वामी आहे, आम्ही त्याचे दास म्हणून त्याला आमच्या गरजा पुरवाव्या लागतात. 3286. पेनावले ढोर मार खाय पाटी, बैसले ते नुटी ते थोनिया, तैसी माझ्या मना परी झाली देवा, धावे भावा साडण विलो, कडा गाली उडी मागिलांच्या भेने, पडणे मरणे न कळेची, तुका म्हणे झालो त्या परी दुःखित, असे बोलावीत पांडुरंगा. 3286. खाऊन खाऊन आळसावलेले जनावर पाठीवर कितीही रट्टे दिले तरी त्याच्या आहे त्या जागेवरून तसूवरही हालत नाही. हे देवा, माझ्या मनाची काहीशी तशीच अवस्था झाली आहे. देवा, आता तू त्वरित धावत ये, घे, माझा अहमभाव नाहीसा झाला आहे. पाठलाग करीत मागाहून येणाऱ्या भीतीने सुसाट धावून धावून कड्यावरून उडी घालावी, त्याला आपले जीवन मरण कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे मी दुःखी होऊन पांडुरंगा तुला परतीसाठी बोलवावीत आहे. 3287. झाली आदर्शन करीन मी सेवा, आणिक काही देवा न लगे तुझे, प्रारब्धा आधीन अन्न आच्छादन, स्थिर करोनी मन ठेवी पायी, एगा 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 कृपाळुआ हरी, निववी अभ्यंतरी देऊनी भेटी, असावले मन जीवांचे ओढी, नामी रूपी गोडी लाविली, काय तुम्हा पाशी नाही भांडवल, माझे मिथ्या बोल जाती ऐसे, काय लोखंडाचे पाहे गुणदोष, शिवोनी परीस सोने करी, तुका म्हणे माझे अवघे असो द्यावे, आपुले करावे ब्रीद साच. 3287. देवा, तुझे दर्शन झाल्यावर मी तुझी सेवा करीन, त्याशिवाय मला अन्य काही दुसरे नको. अन्न वस्त्र हे प्रारब्धानुसार लाभते, पण मन चंचल आहे, ते स्थिर करून तुझ्या पायी जडू दे. हे कृपाळू श्रीहरी, ये आणि माझ्यात राहून माझे समाधान कर. तुझ्या नामरूपाची मला अत्यंत गोडी लागली आहे, त्यामुळे मन तुझ्या भेटीसाठी अधीर झाले आहे. मी जे मागितले ते देण्यासाठी तुझ्याकडे भांडवल उरले नाही का? माझे बोल व्यर्थ होणार का? परीस लोखंडाचे गुणदोष पाहून त्याचे स्पर्शाने सोने करतो का? तुकाराम महाराज म्हणतात, देवा माये, माझेही तुम्ही गुणदोष पाहू नका, ते असू द्या, तुमच्या ब्रीदाला सत्य करून दाखवा. 3288. हरी ओम तत्सदिती. सूत्राचे जे सार, कृपेचा सागर पांडुरंग हरी ओम. दत्त उदात्त अनुदात्त प्रचुर हित पांडुरंग, सर्वस्व व्यापिले सर्वाई निराळे, वेदाचे जे मूळ तुका म्हणे. 3288. ओम तत्सत ही वेद प्रणीत पांडुरंगाची 3 नावे आहेत. वेदाचे तात्पर्य या नामात साठवलेले आहेत. या सूत्राचे सार म्हणजे सगुण साकार कृपेचा पांडुरंग आहे. उदात्त अनुदात्त स्वर वैखरी वाणीने उच्चारले जातात. तो शब्दरहितच पांडुरंग आहे. या पांडुरंगाने अधिष्ठान रूपाने सर्व जगत व्यापले असूनही तो सर्वाहून निराळा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तेच वेदाचे मूळ आहे. 3289. किती सांगो तरी नायकती बटकीचे, पुढे सिंदळीचे रडतील, नका नका करू रांडेसी संगती,
नेईल अधोगती गाली यम. तुका म्हणे जरी देवी नाही चाड, हानोनी थोबाड फोडी काळ. 3219. या लोकांना त्यांच्या पारमार्थिक कल्याणासाठी मौलिक उपदेश केला तरी भटकीचे ते ऐकत नाही. हे याला काय करू, त्याच्या कुकर्माची शिक्षा भोगताना सिंदलकीचे धाय मोकलून रडतील. तुम्ही आकाशरूपी रांडेची संगती खरंच करू नका, ती तुम्हाला विनाशाच्या मार्गेने नेईल आणि यम तुम्हाला महाभयंकर यम यातना देईल, हे लक्षात ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्हाला हरिभक्तीची गोडी नसली तर काळ तुमचे थोबाड फोडील. 3290. पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे, म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी. 3290. सेंदाडू नावाचे फळ कच्चे असल्यावर चवीने कडू असते, पण पिकल्यावर गोड होते. तसे देवाने आमची कडक असलेली जीवदशा नाहीशी करून गोड ब्रह्मरूप केले आहे. आमच्या चित्तातील काम क्रोध लोभ हे सर्व विकार नाहीसे झाले, म्हणून आम्हाला सर्वत्र आनंदाचा अनुभव येतो आहे. परपंचाचा विसर पडला, आठव गेला, चित्तातील भाव गेला, आता तेही देही स्वयमेव पांडुरंग उरला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्य जन्मातील हीच अवस्था म्हणजे भाग्य म्हणतात. ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्य जन्म आहे. 3291. कारण वारियले जेथे, जातो तेथे पण ते साधावित. संती हे पैल लाविले निशान, ते खून पाहून नाम गरजे. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे वरवसेनी. 3291. ज्या ठिकाणी कार्य आणि कारण यांचा परस्पर संबंध नाहीसा होतो, त्या मार्गावरून चला असे मी नाही लोकांना सांगत आहे. भवसागराच्या पैल तटावरून संतांनी हरिकीर्तीचा ध्वज उभा केला आहे. ते निशाण पाहून मी हरिनामाचा घोष करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, लोक हो, तुम्ही याच मार्गावरून वाटचाल करा, म्हणजे खात्रीने पांडुरंगाची भेट होईल. 3292. आयत्या भाग्या धनी व्हावे, केने घ्यावे हे नसरे ते. केने आहे पंढरपुरी, उधारीचे लाभिक. भाकरी प्राची करोनी रीती, भरा पोती सकळ. तुका म्हणे संता पाडे, करा पुढे वाखती. 3292. पांडुरंगाच्या भक्तीचे आयते विनाश्रमाचे भाग्य करीत चालून आले, त्याचे धनी व्हावे आणि कधी न नाश पावणारा माल घ्यावा. अशा लाभाची उभारीने मिळणारी वस्तू पंढरपूरच्या बाजारात आली आहे. नाशवंत पदार्थांनी भरलेली देहाची पोती रिकामे करून त्यामध्ये विठ्ठल प्रेमाचा अक्षय आनंदाचा माल भरा. तुकाराम महाराज म्हणतात, सत्नाप्रमाणे आपणही पोटाची गळगी पुढे करून भक्तीने सर्व भरून घेऊ, तृप्त होऊ. 3293. सिंधळीचे चित्त परपुरुषावरी, परी चुरमुरी रात्रंदिवस. ऐसी ते ओंगळी जाय हो नरका, तिच्या दोषे देखा पती जाय. आपण बुडती पती बुडविती, दोन्ही कुळे नेती अंधपाता. तुका म्हणे तिची न करावी संगती, होईल फजिती मागे पुढे. 3293. व्याभिचारी स्त्रीचे मन परपुरुषावर असते आणि ती त्याच्या सहवासासाठी धडपडते, हे पाहून तिचा नवरा रात्रंदिवस दुःखी असतो. अशी व्याभिचारी स्त्री आणि तिचा दुर्बळ नवरा दोघेही नरकाला जातात. अशी स्त्री दोन्ही कुळे अधोगतीला नेते. तुकाराम महाराज म्हणतात, अशी स्त्री इहलोकात आणि परलोकात फजित पावते, तिची संगत करू नये. 3294. माय बाप सवे नये धनवित्त, करावे संचित भोगावे ते. मनवनी लाभ काय तो विचारी, नको चालीवरी चित्त ठेवू. आयुष्य शेवटी सांडोनी जाणार, नवेची साचार शरीर हे. तुका म्हणे काळे लाविले माप, जमादरी पाप पुण्याची. 3294. आयुष्याच्या शेवटी माय बाप धन वित्त सोबत येत नाहीत. आयुष्यभर केलेले कर्म संचित होऊन त्याचे भोग भोगावे लागतात. म्हणून खरा लाभ कशात आहे याचा विचार कर. शरीर सुद्धा सत्य नाही, म्हणून नाशवंताच्या चालीरीतींवर लक्ष ठेवू नको. हा देह खरा आहे असे मानू नको. द्रव पदार्थ सांडून जातो तसे तुझे आयुष्य संपेल. तुकाराम महाराज म्हणतात, काळ तुझ्या आयुष्याचे माप मोजतो आहे. पाप पुण्याचा हिशोब करतो आणि संचिताच्या खात्यात नोंदवून ठेवतो. त्याप्रमाणे तो तुला ठेवील. 3295. मोटळे हाटी सोडिल्या गांठी, विकर्या घातले कन. ज्याचे भाग त्यासी देऊनी निवारिले, सारुनी लिगाड दान. खरे माप हाती बैसलो, मानिती तेची चौघे जण. खरे वित्त ते आले चोजवित, गिराईक संत जन.
जाडीला पालव केला हाटवेच झाली सकळीच रानुक याल तरी तुम्ही करा लगबग आमचे ते कोणी लोक एक ते उत्तम मध्यम कनिष्ठ वित्ताचे प्रकार तीन बहुता जणांचे बहुत प्रकार वेगळाले वान लाभ हानी कोणा मुद्दल झाले कोणासी पडिले खान अधर्म मधर्म कोणी गुंतोनी राहिली थोडे तैसे बहुजन एक सांते आले एके गावी उनी एकोमेची नवे जाणे येता जाता रुजू नाही दिवाना काळ तोंडी एकी तेने लाग भाग एकी एकानी गोविली मागील पुढीला पुणे तुका म्हणे आता पाहू नये वास साधावे आपुले पेने 3295 देहरूपी गाठोड्याच्या गाठी सोडून त्यातील कण विक्रीला काढले पंचमहाभूताला ज्याचे त्याचे भाग विभागून दिले आणि जीवावरचे ओझे निवारण केले. आता मी हरिनामाचे खरे माप घेऊन बसलो आहे. 4 चौघांनी वेदांनी त्याला मान्यता दिली. संत मला शोधित माझ्याकडे गिऱ्हाईक होऊन आले. त्यांच्याकडून हरिरूपी शुद्ध भावाचे खरे वित्त मला मिळाले. अशा रीतीने या बाजारात देहाधिक अनात्म पदार्थ खर्च करून मी पदर झटकून मोकळा झालो. त्यामुळे माझे मन समाधानी झाले. लोकांनो, तुम्हाला माझ्याबरोबर यायचे असेल तर लवकर या. जे कोणी आमच्या मताचे असतील ते आमच्या बरोबर येतील. या बाजारात उत्तम मध्यम आणि कनिष्ठ असे चित्ताचे 3 प्रकार आहेत. अनेक जणांचे अनेक प्रकार आहेत. कोणाला लाभ कोणाला मुद्दल राहते तर काहींची व्यवहारात हानी होते. काही अर्धे परपंचामध्ये अर्धे परमार्थात गुंतले असतात. पण असे काही थोडे संसारी अधिक आहेत त्यांचा परस्परांशी परिचय नाही. या बाजारात सर्व लोक एकाच स्थानावरून आलेले आहेत पण त्यांना त्यांचे स्थान आठवत नाही. येताना किंवा जाताना तो आपल्या स्वामीला भेटत नाही. पांडुरंगाचे स्मरण करीत नाही. त्यामुळे त्यांची निर्वचना होते. त्यांचे तोंड काळे होते. कित्येक पूर्वीच्या प्रारब्ध कर्मात त्यांचे भोग भोगत आले आहे. त्यांना पूर्वीचे कर्ज आहे. त्यात ते प्रारब्धाचे ऋण काढतात. म्हणून बाबांनो, परमार्थ मार्गावरून वेगाने निघावे. कोणासाठी थांबू नये. आपले हित साधायचे असेल तर हरीच्या प्राप्तीचे ध्येय गाठावे. हरिचरण साध्य आहे. 3296 आम्हा काही आता नाही या बोले मोल सांगा घेणे तीही गा पुसावे कैसे गडे बडबड तुझ मज मुद्दलेसाठी लाभे पोटी त्यामध्ये तुका म्हणे साठवू घरी अडल्या काळे पुसती तरी. 3296 आम्हाला थोडा परमार्थ द्या. अशा निव्वळ बोलांनी या बाजारात काही फुकट मिळत नाही. परमार्थाचे मोल सांगा म्हणतात. ज्यांना परमार्थ प्राप्तीची तळमळ आहे त्या खऱ्या साधकांनी विचारावे. कोणापाशी तरी बाष्कळ बडबड करून परमार्थ कसा साधेल. ज्याने निष्काम भक्ती निष्काम कर्म विवेक वैराग्य असे भांडवल साठवले आहे त्याला भगवंताच्या प्राप्तीचा लाभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल रूपी मुद्दलाचे धन आम्ही हृदयात साठवून कोणाला गरज लागली तर मला त्याबद्दल विचारतील. 3297 काय मागावे कवनासी जासी मागो तो मजपाशी जरी मागो पद इंद्राचे तरी शाश्वत नाही त्यांचे जरी मागो ध्रुव पद तरी त्यासी येतील छंद स्वर्गभोग मागो पूर्ण पुण्य सरल्या मागुती येणे मागो जरी पद वैकुंठ ते तव एकदशी करंटे आयुष्य मागो चिरंजीव जीवा मरण नाही स्वभावे तुका म्हणे एक मार्ग एकपणा नाही भंग. 3297 मी कोणापाशी काय मागावे. ज्याला मागायचे तो माझ्यापाशीच आहे. इंद्रपद मागावे तर ते शाश्वत नाही. ध्रुवपद मागावे तर त्याला राज्यपद नाही. मान सन्मान यांचा छंद आहे. स्वर्गीचे भोग मागावे तर गांठीचे पुण्य संपल्यावर मृत्यूलोकी पुन्हा जन्म घेणे आहे. वैकुंठ मागावे तर ते एकदेशी दुर्भाग्य आहे. दीर्घायुष्य अमरतत्व मागावे तर जीवाला स्वभाव मरण नाही, तो अमर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असा सर्व बाजूंनी विचार करून मी देवाला त्याच्याशी ऐक्य भावाने मागतो, कारण ऐक्य स्थितीचा विनाश नसतो. 3298 रुसलो या आम्ही आपुल्या संसारा ते जनाचारा कोण पाड आम्हा इष्टमित्र सज्जन सोयी रे नाही या दुसरे देवाविन दुराविले बंधू सखे सहोदर आणि विचार काय तेथे उपाधी वचन नाईकती कान त्रासले मन बहु माझे तुका म्हणे कारा ठाकेल ते दया सुख दुखा वाया न धरावे.
3298. आम्ही या संसारावर आणि त्याच्यातील व्यवहार पद्धतीवर रुसलो म्हणून त्याच्याकडे पाठ करून बसलो. लोकाचाराची आम्हाला पर्वा नाही. आम्ही देवाशिवाय दुसरे इष्टमित्र सज्जन सोयरे कोणालाही ओळखत नाही. आम्ही आपले बंधू सखे सहोदर दूर केले. तेथे इतरांचा विचार करण्याची आवश्यकता नाही. संसाराविषयीचे कोणते बोल मला ऐकवत नाही. संसाराविषयी मन गांजले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्हाला वाटेल तशी माझ्यावर दया करा, परंतु संसारातील सुखदुःखात मला ठेवू नका. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.